याला 3 वर्ष आम्ही घरामध्ये बसून ठेवलं होतं. आम्हाला कोण पैरा नाही देता ना, यासाठी आमचा बैल 3 वर्ष घरामध्ये बसला होता. फोन तर मला भरपूर येतात. मी आधी पण बाईटमध्ये सांगितलं होता मला फोन भरपूर येतात. लेकिन मी आधी पण सांगितलं होतं मला कोणी बैल नाही दिले, लेकिन मी सर्वला बैल देणार. ही पहिले पण भेट सांगली होती मी. पहिला गुलाल कुठल्या मैदानात घेतला? पहिला आले असे किसनामध्ये राहुलबाईच्या. नमस्कार मित्रांनो, आपल्यासमोर असा बैल आहे ज्याची गती विमानासारखीच आहे असे म्हटलं तरी चालेल. विमानासारखा धावणारा हा विमान आज आपल्या मुलाखती येणार आहे आणि याची खासियत म्हणजे हा टॉपच्या पैरामध्येच पळणारा बैल आहे. मथुरसारखा बैल लोकांच्या पसंतीत उतरला. त्या मथुरसारख्या बैलासोबत पैरा होणारा हा विमान बैल तर आज यांनी मैदान गाजवलं आहे. आतापर्यंत हा गाजवतच मैदान आले आहेत. अशा बैलाची आपण मुलाखत घेणार आहे. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव अदनान पटेल आहे, राहणारा तळोजाला. दादा, विमान आपल्या दावणीला कधी आणि कितीला खरेदी केला हा विमान बैल? हा बैल आम्ही 80,000ला घेतलेला आहे 3 वर्ष पहिले. सो मित्रांनो, प्रामाणिकपणा काय असतो ना हा, कारण का भरपूर मुलाखतीमध्ये 2 लाख 3 लाख जेव्हा आपला बैल पळतो ना तेव्हा त्याची अमाऊंट जास्त वाढली जाते. पण मालकाने ज्या किमतीला घेतल्यास त्या किमतीला प्राईस सांगितलं आहे. दादा, जेव्हा तुम्ही हा विमान खरेदी केला तेव्हा तुम्ही काय बघितलं याच्यामध्ये खरेदी करताना? काय नाही, आमचा एक मित्र आहे दत्ता बोलून कराडचा, तोच आम्हाला बैल घेऊन देतो. आणि तो तुमच्या जसा दावणीला आला, याची शर्यत पहिले बिनजोडला कुठल्या अड्ड्यात झाली? याला 3 वर्ष आम्ही घरामध्ये बसून ठेवलं होतं. आम्हाला कोण पैरा नाही देता ना, यासाठी आमचा बैल 3 वर्ष घरामध्ये बसला होता. मला वाटतं मित्रांनो, हा एकमेव बैल असा असेल ज्याची खरेदी झाल्यानंतर 3 वर्ष तो घरामध्येच होता, कोणीही पैरा देत नव्हता. आणि आज हा बैल मथुर, मी मथुरचं नाव यासाठी घेतो कारण मी बघितला होता विमानला मथुरसोबत पळताना. मथुरसाठी असा का राहुलबाई आमचा एक घरातला माणूस आहे, यासाठी आम्ही मथुरसाठी फेरे पण काढले आणि मथुरसाठी पळणार पण, असा आहे आमचा. आणि त्याच्यानंतर आता त्याने असं नाव केलं विमानाने, आता तर तुम्हाला फोन येत असतील. नाही, फोन तर मला भरपूर येतात. मी आधी पण बाईटमध्ये सांगितलं होता मला फोन भरपूर येतात. लेकिन मी आधी पण सांगितलं होतं मला कोणी बैल नाही दिले, लेकिन मी सर्वला बैल देणार. ही पहिले पण भेट सांगली होती मी. असा दिलदारपणाचा मन ठेवायचा. जरी आपल्याला, नाही तर कसं असतं माहिती आहे, जर आपल्याला एखादाचा बैल भेटत नाही तेव्हा आपण थोडा त्याच्यावरती खुन्नस किंवा एक काढत असतो. पण ह्या मालकाने ज्यांनी बैल नाही दिली त्यांनासुद्धा हे बैल देण्यासाठी रेडी आहेत. आणि दादा, कसं नियोजन करता तुम्ही या बैलाचं? नियोजन काय नाही, ज्यादा फोन आला त्याला पहिले बैल देतो. आज पैरा कोण होता? आज गजानन शेठचा बैल होता भालच्या. मग तुमचे पैरे विमानसोबत बदलत असतात का? बदलत असताना सेम पण असते. 3 वर्षानंतर हा विमान मैदानात उतरला आणि बिनजोडचा अड्डे गाजवले. मग कधी घाटावर गेलाय का हा बैल? घाटावर आता 1 महिना होता बैल, उपास महिन्यात आमच्या. बाकी मी बैल नाही पळवला तिकडे. अच्छा, मग 3 फेऱ्यामध्ये काय नाही पळवलं, मी पळवलाच नाही बैल 3 फेऱ्यामध्ये. का, कारण काय? नाही पळवला बैल, मुंबईचा गेला, मुंबईला बैल पळवू म्हणजे बिनजोडचा बिनजोडला मध्येच. मग आता हा आपला पावसाला येईल काही 2 महिन्यानंतर, मग तेव्हा आपल्याकडेच बैल राहील दावणीला का घाटावरती? गेल्या वर्षी इकडेच होता. आता बघू आम्ही पाठवायचा का नाही पाठवायचा, नाही ते घरीच ठेवणार आम्ही. अच्छा, मग पावसामध्ये कधी विचार होईल का? कारण घर बसून राहण्यापेक्षा चला घाट. त्याला काहीच फरक नाही पडत. 3 वर्ष घरामध्ये बसून राहिला तरी काय ना फरक पडला. आता 4 महिन्याला काय फरक पडणार आहे? नक्कीच दादा. मग आता तुम्ही जेव्हा मैदानात येता, मैदानात येण्यापूर्वी कसा आपला सराव प्रॅक्टिस असतो, मग तसा विमान बैलाला कधी सराव प्रॅक्टिसची गरज त्याला लागते? प्रॅक्टिसची काही गरज नाही लागे. आम्ही नेतो फिरायला त्याला, कधी कारला ते नाही ते असं काय नाही. दादा, आता तुम्ही म्हटलं होतं की 3 वर्ष आम्हाला कोणी पैरा दिला नाही, पण कसं आहे आपल्याकडे हा मोस्ट ऑफ दी प्रकार नाही आहे वायदी. मग कधी तुम्ही असा प्रयत्न केला की चला मोठ्या बैलासोबत वायदी देऊन आपला बैल जर बसलो नाही त्याच्यापेक्षा ना वायदी देऊन? नाही, ते वायदीचा काही विषयच नाही राहिला. सर्व आपले मित्र आहेत, सर्व माझे दोस्त आहेत. बाई कसं आहे, मोठी लोक असली त्या मागायला जरा आपल्याला बी जरा अवघड वाटतो, असं असतं. अच्छा, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पडलंच नाही? जर कोणी आला पैरा तर माझी ठीक आहे. मित्र सर्व मोठी लोकच आहेत, सर्व मोठी लोक मित्र आहेत. बाकी आपण कधी बैल मोठ्या लोकांकडे मागला नाही. मग दादा, आता तुमच्या लक्षात जेव्हा बैल काढला आपण आणि पहिला गुलाल कुठल्या मैदानात घेतला? पहिला आले असे किसनामध्ये राहुलबाईच्या. इसनामध्ये मैदान माहिती आहे तो कोणता होता? बार्डीमध्ये. मित्रांनो, बार्डीमध्ये त्यांनी पहिला मैदान जिंकला होता आणि त्याच्यानंतर आतापर्यंत सलग किती शर्यती जिंकले? लय झाले. आत्ताच 1-2-3 शर्यती हारलो मी. एक राहुलबाईच्या मथुरमध्ये हारलो आणि एक उंबरलीच्या तो वजीर आहे आजा कोली कोपरतो त्याच्यात आलो.
नाही तर तो विजयाचा गुलाल घेत एक पण गाडी हरली नाही. आजच्या शर्यतीबद्दल काय बोलाल? आजच्या तलापासून गाडी कशी धावली आज? आज लय आनंद झाला आणि शर्यत आहे आपली मैत्रीपूर्ण शर्यत असतो, कोणाशी पण शर्यत होऊन दे मैत्रीपूर्ण आहे. दादा विमान आपल्या कोणत्या खांदी पळणार बैल? विमान दोन्ही खांदे पडतो, जास्ती डावा खांदा जास्ती स्पीड आहे. आणि आपल्या विमान बैलाला ड्रायव्हर कोण असतो नाही? बाबू ड्रायव्हर आमचा घरातला माणूस आहे ना, आमचा एक मित्र आहे. ड्रायव्हर नाही, तो मित्र आहे माझा ना, त्यालाच बसवतो मी, त्याशिवाय ड्रायव्हर कोणाला बसवत नाही. त्याचं आणि याचं नातं कसं आहे? म्हणजे जेव्हा ते गाडी झुकता तुम्ही, जेव्हा गाडी तलावरून धावते तेव्हा तो काय कानमंत्र देत असतो की बाबा ही शर्यत आपल्याला जिंकायची? त्याला फक्त तो लहानपासून तोच हाकलते, त्यालाच एक टेक माहीत आहे बैलाची. आणि त्याचा एक मित्र आहे आपला, एक मित्राकडनी बैल हाकलतो, असं लोक समजून बैल हाकलत, स्वतःचा बैल समोर हाकलतो तो. दादा जेव्हा आपली गाडी जिंकल्यानंतर तुमचा आनंद कसा तुम्ही व्यक्त करा? आनंद लय होतो. बाकी कसं आम्ही सर्व छोटी छोटी पोरं बघा तुम्ही, बाकी एवढा आनंद आम्ही नाही करत, का की आम्हाला जमत नाही ते आनंद विनंद करतो थोडंपोटी. ही सर्व आपली घरचीच फॅमिली बघा ना किती सर्व एकत्र गावची पोरांनो, सर्व फॅमिली आहे, मतलब असं नातेवाईक आहे सर्व, कोण वेगळा नाही. बघू शकता मित्रांनो, आता मुलांना सुट्टी लागली आहे, परीक्षा झाली आहे आणि सर्वजण बैलाचा आनंद, म्हणजे हा बैलगाडा क्षेत्र म्हणजे असं आहे की लोकांना प्रेम एवढं झालं या क्षेत्रामध्ये की सांगू शकत नाही. कारण का भरपूर लोकांची रोजगार रोटी या बैलगाडा क्षेत्रामधूनच होते. आणि एका मालकाचं नाव, आपल्या मालकाचं आणि आपल्या गावाचं नाव हे बैलामुळं होतं. याच्याबद्दल काय बोलाल? गावाचं कारण नाव दादा तुमचा सुद्धा व्यवसाय असेल, व्यवसायामध्ये तुमचं जितकं नाव नाही झालं तितकं तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव या व्यवसाय करणारा कोणच नाही यात. सर्व पोरं आहेत, सर्व घरातली पोरं आहेत, कोण व्यवसाय करत नाही या पोरामध्ये. मग कसं वाटतं जेव्हा आपला बैल आपल्या गावाचं आणि आपलं नाव काय होतं यार, माझ्या बैलांनी नाव केले एवढा का लय आनंद वाटतं मला. नक्कीच आता ही मुलाखत आपण इथेच थांबूया. नक्कीच विमानाने जे 3 वर्ष बसून ज्याला कोणी पैरा देत नव्हता तो आज असा बैल झाला की त्याला फोनवरती फोन येतात, त्याला पुरसत नाही. या प्रकारे त्याचा पळ आहे मैदानात. सो असाच तो मैदान जिंकत राहील हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि असाच गुलाल घेऊन तो आपल्या मालकाचा आणि आपल्या गावाचं नाव रोशन करेल.